हॅलो फ्रेंड्स, तर आपण आज या व्हिडिओमध्ये कंबाईन प्रिलिम 5 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट करंट अफेअर बघणार आहोत। त्यामध्ये आपण आज महत्त्वाचे ब्रँड अँबॅसेडर बघणार आहोत। चला तर मग बघूयात। HSBC बँक याचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून विराट कोहली यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। त्याच प्रकारे मनू भाकर यांची बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे। सायबर सुरक्षेसाठी रश्मिका मंदाना राष्ट्रीय ब्रँड अँबॅसेडर म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे। प्ले स्पोर्ट्ससाठी सानिया मिर्झा, मेरी कॉम आणि रणविजय सिंग यांची हे सामील झालेले आहे, म्हणजे यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे। इम्पॉर्टंट म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात जर इम्पॉर्टंट म्हणायचं तर SBI चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून महेंद्रसिंग धोनी यांची निवड करण्यात आलेली आहे। यामधील सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा मला वाटतो। तर पुढे बघा, बंगाल राज्याचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून सौरव गांगुली, तर निवडणूक आयोग राष्ट्रीय आयकॉन म्हणून शीतल देवी। लोकसभा निवडणूक 2024 साठी आयुष्यमान खुराना यांचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे। मोटो GP भारत यासाठी शिखर धवन यांची निवड करण्यात आलेली आहे। ICC T20 वर्ल्ड कप 2024 साठी युवराज सिंग यांच्याबरोबरच ते क्रिस गेल अजून त्याच प्रकारे हुसेन बोल्ट यांची पण निवडणूक करण्यात आली होती, परंतु एवढं भारताचे असल्यामुळे युवराज सिंग यांचं नाव तुम्ही लक्षात ठेवा। UNHCR चा गुडविल अँबॅसेडर म्हणून थियो जेम्स यांची निवड करण्यात आलेली आहे। तर तंबाखू नियंत्रणासाठी जो कार्यक्रम असतो त्यासाठी PV सिंधू यांची निवडणूक करण्यात आलेली आहे। तर यापुढे बघा, एडटेक स्टार्टअप हेनरी हार्विन एज्युकेशन यासाठी चेतन भगत यांची, तर सिट्रोएन कार कंपनी यांच्यासाठी परत महेंद्रसिंग धोनी यांची निवड करण्यात आलेली आहे। सोनी स्पोर्ट्स फुटबॉल यातर्फे कार्तिक आर्यन यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। महावाचन उत्सव 2024 साठी अमिताभ बच्चन, बंदर मंत्रालयासाठी मनू भाकर आपण ऑलरेडी कव्हर केलेले। युरोग्रिप टायर साठी महेंद्रसिंग धोनी। झारखंड विधानसभा निवडणूक महेंद्रसिंग धोनी, कारण की ते झारखंड रांचीच्या बिलॉंग करते, त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता। त्याच प्रकारे याच्यामधील सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे थायलंड पर्यटनासाठी सोनू सूद यांची निवडणूक करण्यात आलेली आहे। म्हणजे दोन यातील महत्त्वाचे प्रश्न, एक SBI चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून महेंद्रसिंग धोनी आणि दुसरे म्हणजे थायलंडचे पर्यटनासाठी सोनू सूद यांची निवडणूक करण्यात आलेली आहे। ह्या दोन महत्त्वाचे हे दोन इम्पॉर्टंट ब्रँड अँबॅसेडर तुम्ही लक्षात ठेवावे। तर पुढे बघा, स्वित्झर्लंड फ्रेंडशिप अँबॅसेडर म्हणून नीरज चोप्रा यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। तर युनिसेफ इंडिया राष्ट्रीय राजदूत म्हणून करीना कपूर। आता ही नेमणूक महत्त्वाची आहे, याचे ब्रँड अँबॅसेडर पद हे महत्त्वाचं आहे। युनिसेफ इंडिया राष्ट्रीय राजदूत म्हणून करीना कपूर यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। स्पेस इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून संजना सांघवी, नंतर स्टार स्पोर्टचे रिषभ पंत, चितळे बंधू सचिन तेंडुलकर, बेटर न्यूट्रिशन साठी PV सिंधू, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक यासाठी मेरी कॉम, फिट इंडिया चळवळ यासाठी IRS नरेंद्र कुमार यादव, BPCL स्पीड पेट्रोलसाठी नीरज चोप्रा, एव्हरेडी बॅटरीसाठी नीरज चोप्रा हे महत्त्वाचे। एव्हरेडी बॅटरीसाठी नीरज चोप्रा हे इम्पॉर्टंट आहे। त्याच प्रकारे रुपे प्राईम व्हॉलीबॉल लीग साठी ऋतिक रोशन यांची निवड करण्यात आलेली आहे। आता या सर्वपैकी महत्त्वाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणजे SBI चे MS धोनी, त्यानंतर आपल्या रुपे व्हॉलीबॉलचे ऋतिक रोशन, एव्हरेडी बॅटरीसाठी नीरज चोप्रा, युनिसेफ इंडियासाठी करीना कपूर आणि त्याच प्रकारे झारखंड विधानसभासाठी MS धोनी यांची निवड करण्यात आलेली आहे। तर हे इम्पॉर्टंट ब्रँड अँबॅसेडर तुम्ही 5 जानेवारी साठी लक्षात ठेवावे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।